बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारे ही पालखी 5 मायनरला पटवर्धन कुरवली, शेतमालक रमेश सुखदेव नाईक नवरे यांच्या शेतामध्ये आहे. आलोय आपण आज सोमवार 9 फेब्रुवारी 2026 सकाळच्या आरतीसाठी. बोला जय बाळूमामा. आरतीची वेळ झालेली आहे. या ठिकाणी आपण भक्त सेवा लहान लहान पिल्ली कोकरातून काढण्याची चालू आहे सेवा भक्तांनो. जय बाळूमामा, जय जय बाळूमामा, जय सत्यवादेवी. जय जय बाळूमामा. ठिकाणी पालखी आहे पटवर्धन कुरवलीमध्ये आपण आलो. या ठिकाणी सत्यवा मातेच्या पालखीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रथम मेंढका भेटलेला आहे भक्तांनो. आपण त्या मेंढक्याची माहिती जाणून घेणार आहोत. मेंढका आहे, नाव सांगा पूर्ण. सर्जेराव निवृत्ती खरात, गाव बिजवडी, तालुका माळशिरस, माळशिरस, सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात बिजवडी गाव आहे. आणि बिजवडी गावामध्ये हा सर्जेराव निवृत्ती खरात पाहुणं भेटलेले आहेत आपलं. आज 1.25 महिना झालं हे या पालखीमध्ये सेवा करतायत. जळवलीमध्ये आलता 2 तारखेला, 2 जानेवारीला आला होता हा मेंढका. 1.25 महिना झालेला आहे. पाहुणाच आहे ह्यो आपला. छान सेवा आहे त्यांची, मेंढी माऊलीची एकनिष्ठ सेवा आहे बघा भक्तांनो. छान सेवा आहे, मस्त ते सांगतायत. काय मग तुम्हाला कसं काय मेंढी माऊलीच्या सेवेत कसं काय? 1 नंबर वाटत. हा, 1 नंबर वाटत सेवेत. बर बर बर, छान सेवा आहे. 1 नंबर सेवा केली त्यांनी. आता घराकडे ते जाणार आहेत काही दिवसात. जळोली गावामध्ये जालिंदर भिवा थोरात हे पाहुणे त्यांचे, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यांना 1.25 महिन्यामध्ये 100 बनेल टॉवेल जे काय असेल ते या जालिंदर भिवा थोरात यांनी तळावरती पोच केलेला आहे, असं त्यांनीही मला सांगितलेलं आहे. धन्यवाद. बोला जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. चॅनल चालू झालंय युट्यूबचं, माझे मोबाईलचं. शांतीलाल कोळेकर सगळीजण दिसता. 2 तासात मोबाईल ऑन करायचं, स्पीकर ऑन करायचं मोबाईलचं. शांतीलाल कोळेकर एवढंच म्हणायचं. मागच्या पे गावापासून पाठीमाग किती आरती, किती चमत्कार. कुठल्या रानात पिकात बकरी हिंडा लागले. पूर्ण माढा तालुका, करमाळा तालुका, टेंभुर्णी, पंढरपूर तालुका, परंडा तालुका, माळशिरस तालुका, येळापूर, इकडे सांगोला तालुका, किती किती गावाच्या नाव घेऊन बसलं तर भरपूर होईल. फक्त शांतीलाल कोळेकर युट्यूब, शांतीलाल कोळेकर म्हणलं का नाही सगळं बघायला मिळेल तुम्हाला. बघा तुम्ही पिल्ले आणा लागले. प्रत्येक जण तुम्ही 2 तासात बघून शकता. ते 2 तासात दिसायला येते तुम्हाला. तिने बी जळोली गावावरून आलेले आहेत. हनुमंत माले, शांतीलाल कोळेकर, त्यांचा बी बाळूमामा देवस्थान कमिटी नेतगे, त्यांच्या देवस्थान वतीनं त्यांचा बी हार्दिक स्वागत करतो. तसंच सोलापूर जिल्हा माढा तालुका कुर्डेवाडीपासून 3 किलोमीटर असणारा कुर्डू हंडे मामा
तिने बी या ठिकाणी आता आलेले आहे. बघा कुर्डेवाडीच्या पलीकडं लोक यायला लागल्यात. त्यांचा बी बाळूमामा देवस्थान कमिटी वतीनं हार्दिक स्वागत करतो. आता येणारा ह्या महिन्यात येणारा 21 तारखेला बाळूमामा सत्यवा देवी मेतगे 21 पासून 28 पतर भंडारा यात्रा चालू आहे. भंडारा यात्रा आता येणारा 21 पासून 28 पतर ज्या भाविकला मेतगे गावाला जायचं आहे लय मोठ्यानं यात्रा भरणार आहे. लय मोठ्यानं म्हणजे लाखाच्या वर भाविक 4 लाख 5 लाख भाविक असेल या यात्राला. कोणाला गजी खेळायचं आहे, कोणाला काय कीर्तन करायचं आहे आवडीनं हौशीनं, आणि कोणाला यात्रासाठी जायचं आहे. 21 पासून 27 एकादश, 27 पालखी निघणार आणि शंकेश्वर पासून कर्नाटक शंकेश्वर आणि लिपाणी हुक्केरी आणि एक बुगडेवाडी तेरणी आणि वडगोला कडकलाट कर्नाटक मध्ये बीरदेवाचा माळीरायाचा अनेक देवस्थानची पालखी त्या मेतगे गावाला जमा होणार आहे. सगळ्या देवाचा भेट होणार आहे. आणि मेतगे गावामध्ये अंबाबाईचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, तिथं जाऊन 27 तारखेला जय बाळूमामा. पालखी प्रदक्षिण घालून त्या ठिकाणी हेडम खेळायचा कार्यक्रम आहे. हेडम म्हणजे आपलं तलवार खेळायचा कार्यक्रम. हे 27 तारखेला एकादशीला 2 वाजल्यापासून पालखी निघणार आहे. तसाच आपलं वाघापूर बाकणूक चिंच होणारा मेतगे गावामध्ये ते कधी आहे बघून सांगतो. ते बी एकादशीला रात्री असेल बहुशेक. येणारा भविष्य 12 वर्षाचं भविष्य. 12 वर्षामध्ये किती रोग येणार आहे, किती काय घडणार आहे, कुणीकडं पाऊस किती पडल, कुणीकडं महापूर होईल, कुणीकडं पाऊस नाही पडणार, कुणीकडं दुष्काळ आहे, कुणाकडं सुख आहे, किती प्रमाणात पाऊस पडायला लागले, किती प्रमाणात रोग येणार आहे. मानव प्राणी माणसाला, मेंढी माऊलीला, गाय जनावर आणि रानातलं पीक सगळं किती प्रमाणात पिकणार आहे हे सगळं बाकणूक मेतगे गावाला 27 तारखेला बहुशेक रात्री होईल. 3 वाजल्यापासून 6 वाजेतर 3 तास हे बाकणूक असते. हे सर्व मेतगे गावातली यात्रा झाल्यानंतर येणारा गुढीपाडवा एकादशीला आदमापूर यात्रा, जगाचा मालकाचा यात्रा, हा मेतगे गावाची यात्रा पहिला येणारा 21 तारखे ते 27 तारखेला एकादशीला भंडारा भरणारा. तसंच पुढच्या एकादशीला गुढीपाडवा निमित्तानं जगाचा मालक समाधी स्थान आदमापूर यांचं सोहळा भरणार आहे. गुढीपाडव्याच्या आधी एकादशीला ही तर जगात पसरलेलं आहे. मेतगे आणि आदमापूर हे 2 मंदिरचं यात्रा कोणाला करायचं आहे. मेतक्याला 21 तारखेपासून चालू होणार आहे, 27ला बाकणूक होणार आहे आणि 28 तारखेला भंडार फुटणार आहे. म्हणजे ज्या भाविक 2 गजा पालखी घेऊन येणार आहे त्यासनी 28 तारखेला भंडार आशीर्वाद नारळ देऊन त्यांचं वाट करते देऊन त्यांच्या घरी पालखी घालवायच्या व्यवस्थेने कमिटी लोक कराल. बाळूमामा देवस्थान मेतगे सत्यवा देवीचं मेन महाराज अण्णा महाराज शिमगारे राहणारा पत्तन कडोली, तालुका हातकलंगडा, जिल्हा कोल्हापूर, राहणारा पत्तन कडोली. विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरच्या पुढच्या बाजूला हिंचं घर आहे. तिने महाराज ह्या त्रिशूळचा महाराज आहे. बाळूमामा सत्यवा देवी मेतगे, बाळूमामा सत्यवा देवीचा मंदिरचा महाराज अण्णा महाराज शिमगारे यांचा संपर्क साधायचा असाल तुम्ही
22, 23, 24, 25, 26, 27, 28 पुतर एवढ्या तारखेपुतर जाऊन यांचा संपर्क साधा आणि हिने बाळूमामा संघ हायत असताना बाळूमामा संघ सत्यवादेवी संघ हिने दोघही बाळूमामाने सत्यवादेवी हाय जिवंत असताना ते देवाचा दर्शन घेऊन त्यांच्या संघ गप्पा मारलेली युक्त अण्णा महाराज शिंगारे यांचा संपर्क साधा. जय बाळूमामा. हे बघा टॉनिक पाजून पलीकडे मोठं पिली घाला, अलीकडे बारकी घाला. आता लगेच आरती करून उठताय. शांतीलाल कोळेकर आलेले आहे. तुमचं बी बाळूमामा देवस्थान कमिटी नेत्रे सत्यवादेवी मंदिर पासून त्यांचा मी या ठिकाणी सुस्वागत करतो. या ठिकाणी शेतमालक अंदान केलेली भाविक कुणी कुणी चारा आणलंय, कुणी भाविक सगळ्यांचं बाळूमामा सत्यवादेवी देवस्थान कमिटी वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.